बुट्ट्या इतक्या उठून दिसतात, यातले कलर इतके भारी आहेत आणि याचा रेट इतका कमी आहे, म्हणजे प्रत्येकाला परवडणार आहे. तर असं तुम्ही करू शकता. आपलं बिझनेस आहे ना, आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक घेतलंच पाहिजे असं नाही, आपण ऍडजस्ट करायलाही शिकलं पाहिजे. तर असं ऍडजस्ट करायचं. तर इतक्या कमीमध्ये म्हणजे तुम्हाला भेटत असतील ना, तर हे तुम्ही 1, 2, 3 पॅक तरी नक्की मागून ठेवा, कारण खूप लवकर आउट ऑफ स्टॉक होतं हे. तर ही पण 2.5 इंच. तर यात तुम्ही हवे तेवढे कलर घेऊ शकता, म्हणजे प्रत्येक कलर तुमचा यूज होईल, म्हणजे इतकी युजफुल ही लेस आहे. जर तुमची सुरुवात नवीन असेल तर, नाहीतर मग तुमचं सगळं बजेट इथंच संपून जाते, इतकं महाग आहे. या लेसेस विकण्यासाठी नाहीत बरं, आपल्या बिझनेससाठी आहेत. तर बघू शकता किती सुंदर सुंदर कलर आहेत, किती सुंदर लेसेस आहेत, किती वेगवेगळ्या साइजेस मध्ये अवेलेबल आहेत. तर आज मी तुम्हाला या लेसेस बद्दलच सांगणार आहे. तर त्याचबरोबर मी ह्या पैठणी फॅब्रिक आणि टपेटाप फॅब्रिक बद्दलही सांगणार आहे. तर चला मग आता आपण सुरुवात करूया लेसेस पासून. आय होप की मागचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि खरंच आवडत आहे. त्या व्हिडिओला खूप छान रिस्पॉन्स भेटला, म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. आणि बिझनेस ज्या लेडीज करत आहेत त्यांच्यासाठी खरंच हा व्हिडिओ युजफुल आहे. कुठेही स्किप न करता कंटिन्यू करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, तुम्हाला आता लेसेस बद्दल सांगते. ही आहे 3.5 इंचची लेस. तर हिचं आपल्याला सहसा काम पडत नाही आणि तुम्ही घेऊ पण नका. तर मी हे कशासाठी मागवली होती, म्हणलं एक लेस आपण मागवून बघूया की हिची साईज किती येते, आपण ही तोरणला युज करू शकतो की नाही, किंवा दुसऱ्या गोष्टीसाठी युज करू शकतो. तर ही लेस आपण तोरणला युज करू शकत नाही, तोरण आपलं एकदम रफ वाटेल, म्हणून ही लेस काही तुम्ही तोरणला युज करू नका. म्हणून 3.5 इंचाची लेस तुम्ही घेऊ नका. ही लेस फक्त युज होती आपल्याला जे आपण बॅकड्रॉप बनवतो, जसं गणपतीच्या मागे म्हणा किंवा कशाच्याही मागे, जसं आता मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचं जे व्रत करतात त्या मागे, लक्ष्मीच्या मागे लावण्यासाठी म्हणा, वरलक्ष्मीच्या व्रतच्या मागे लावण्यासाठी जे बॅकड्रॉप असतात ते बनवण्यासाठी ही लेस यूज होती. तर मी म्हटलं कधी गरजच पडली तर आपल्याकडे एखादी राहावं, म्हणून मी ही मागवली. पण एकतर आपला कॉस्टही जास्त पडतो आणि याचं गरज आपल्याला पडतच नाही, म्हणून ही काही मागवू नका तुम्ही, जर सुरुवात तुमची नवीन असेल तर. चला आता बोलूया आपण 2.5 इंचाच्या लेसचं, कारण 3.5 इंचाच्या नंतर 3 इंचाची एक लेस असती आणि परत 2.5 इंचाची, पण 3 इंचची लेस जास्त करून भेटत नाही आणि तिची तेवढी गरजही पडत नाही. तर आता तुम्हाला दाखवते मी 2.5 इंचाच्या लेसेस. तर बघू शकता, अशी आहे ही 2.5 इंचावाली लेस. यात माझ्याकडे भरपूर कलर अवेलेबल आहेत. तर ही पण 2.5 इंच. तर यात तुम्ही हवे तेवढे कलर घेऊ शकता, म्हणजे प्रत्येक कलर तुमचा यूज होईल, म्हणजे इतकी युजफुल ही लेस आहे. तर ही लेस तुम्ही तोरण बनवण्यासाठी यूज करू शकता. त्यानंतर चौरंग आसनाला यूज करू शकता. चौरंग आसनाला प्लेटवाला चौरंग आसन बनवायचं असेल त्यासाठी यूज करू शकता. तर सगळ्यात महत्वाची लेस म्हणजे ही आहे. तर ही लेस नक्की घ्यायची. आणि तुम्हाला सांगते आता, सुरुवातीला कलर घ्यायचे ते मँगो येल्लो किंवा येल्लो, पिंक कलर आणि एखादा ग्रीन किंवा पर्पल असा कलर घ्यायचा, ग्रीन म्हणा. असे 2-3 कलर सुरुवातीला घ्यायचं. जास्त कलर घेत बसायचे नाही, कारण जर आता तुम्ही जर पिंक घेतला, पर्पलला पण मॅच होतो, येल्लोला पण मॅच होतो, ग्रीनला पण मॅच होतो. 2-3 ह्याच्यात आता येल्लो घेतला, येल्लो रेडला पण मॅच होतो, येल्लो पिंकला पण मॅच होतो, येल्लो पर्पलला पण मॅच होतो. म्हणजे एक लेस 4-5 फॅब्रिकला, 4-5 कलरच्या फॅब्रिकला युजफुल ठरेल एवढेच कलर सुरुवातीला घ्यायचे. तर मी पण सुरुवातीला पिंक कलर एक, त्यानंतर येल्लो कलर एक आणि पर्पल कलर असे 3 कलर घेतले होते. तर त्यातले माझे 2च कलर जास्त यूज झाले, पिंक आणि येल्लो. तर सुरुवातीला तुम्ही पण तसंच करा. तुम्हाला थोडेफार ऑर्डर्स भेटत गेल्याच्या नंतर मग तुमच्या लेसेसचं वाढवा. तर त्यानंतर आता बघा, त्यात हे बघा कलर तुम्ही बघू शकता. हा रेड कलर आहे, त्यानंतर आपला हा मोरपिसी कलर, मोरपंखी कलर, हा ब्ल्यू कलर आणि येल्लो मध्ये हा मँगो येल्लो आणि हा आपला थोडा हळदी ब्राईट येल्लो आहे. हे दोन्ही पण कलर छान वाटतात, पण मँगो येल्लो जास्त यूज होतो. पण मी सुरुवातीला हा कलर मागवला होता, कारण मला या दोन्ही फोटोमध्ये डिफरन्सच कळाला नाही.
म्हणून जर तुम्हाला मँगो येल्लो पाहिजे असेल ना, आता तुम्हाला दोन्ही कलर तुमच्या समोर आहेत तर तुम्हाला लक्षात येईल. मँगो येल्लो कलर सुरुवातीला मागवा तुम्ही. त्यानंतर हा बघा पर्पल शेड किती सुंदर आहे ना. तर हा पर्पल कलर. तर आता मी माझ्याकडे सगळेच कलर्स ऍड केलेत, मॅक्झिमम कलर ऍड केलेत. तर हे बघा पिंक. आता पिंक माझा मॅक्झिमम यूज झालाय. तुम्हाला हाफच बंडल दिसत असेल हे. आणि हा आहे पिंक कलर. मी व्हिडिओ शूट केला आणि माईक मध्ये माझा व्हॉइसच आला नाही नंतर फोनमध्ये, कारण ते माईक चार्जिंग संपली. परत मी व्हिडिओ सुरुवात करते व्हिडिओची. तर हे बघा, हे आहेत 1.5 इंचाच्या लेस. हे दोनच बंडल माझ्याकडे आहेत. तर जे माझ्याकडे 1 इंचाचे कलर्स आहेत ते मी 1.5 इंचामध्ये घेतले नाही. किंवा आता बघा, याचाच यूज आपल्याला 3 इंच लेस सारखा आपण करू शकतो. याला असं डबल फोल्ड करायचं आणि तुमची 3 इंची लेस रेडी आहे. जर तुम्हाला तोरणला लावायचंच असेल आणि जर तुमच्याकडे आता जर 2.5 इंचामध्ये रेड कलर तुम्ही मागवला नाही आणि 1.5 इंचामध्ये मागवलाय, तर याला डबल फोल्ड करायचं, मस्त 3 इंची लेस लावून टाकायची. आणि यात ही पैठणी मधली एक डिझाईन आहे आणि त्यानंतर ही कुयरीची एक डिझाईन आहे. तर मी यात सॅम्पलसाठी हे एक मागवलं होतं बंडल, पण मला ही लेस तितकी अट्रॅक्टिव्ह वाटली नाही. म्हणजे अट्रॅक्टिव्ह वाटते आपल्याला बघण्यासाठी, पण क्वालिटी तितकी नाहीये, म्हणून मी हे जास्त कलर्स मागवले नाही. फक्त एक डार्क ग्रीन, काळपट ग्रीन आहे, हा कलर मागवलाय. यावर हे कलर एकदम उठून दिसत आहे, तर म्हणून मी हे जास्त घेतले नाही. पण ज्या पैठणी लेसेस असतात ना, याच्यात क्वालिटी एक नंबर असती, मस्त स्टिफ असतात आणि त्याच्यावरचं वर्क पण छान वाटतं. तर असं आहे हे 1.5 इंचाचं. आणि जसं मी ह्याला डबल फोल्ड केलं, याला पण तुम्ही डबल फोल्ड करू शकता. तर चला मग आता आपण बघूया 1 इंचाची लेस. तर 1 इंचाची लेस तुम्हाला मिशोवर पण अवेलेबल आहे. तर बघू शकता, हे 5 लेसेसचं बंडल. यात 5 कलर आहेत. तर मी हे पॅक काढणार नाही, मी तुम्हाला माझ्याकडे ठेवलेलं दाखवते. हे 5 कलर मला 390 रुपयाला, 390 रुपीजला पडलं होतं ऑफरमध्ये. आणि मग मी परत एक ऑर्डर केलं आणि ते मला 400ला पडलं, कारण तेव्हा ऑफर नव्हती. तर इतकं परवडतं. 5 बंडल 400 मध्ये, म्हणजे विचारूच नका. आणि आपल्याला एक जर बंडल घ्यायचं म्हणलं ना हे, तर आपल्याला 180, 200, 220ला पडतं. या पण मिशोवरच्याच आहेत बघा. तर अशा काही लेस आहेत. आणि या पण लेसला तुम्ही डबल फोल्ड करून लावू शकता. मस्त असं आपली 2 इंचाची लेस रेडी होती. तर 1 इंचाची लेस कुणाकडून मागवायची नाही, डायरेक्ट मिशोवर जाऊन मागवून घ्यायची. पण ही मॅक्झिमम आउट ऑफ स्टॉक होती. तर तुम्हाला हवी असेल ना, नक्की मिशोवर जाऊन मागवून घ्या, नाही तर मला कॉमेंट करा, मी तुम्हाला लिंक पाठवून देईल. आणि ही लेस ना मिशोवर खूप परवडती असं मला वाटतं, कारण मी इन्स्टावरून पण मागवल्या ना, त्या खूप मला महाग पडल्या. आणि क्वालिटीत तितका काही फरक नाहीये. थोडा आपण 20-19 फरक म्हणतो ना, तसाच आहे. थोडा आपण बाहेरून मागवलेल्या लेस थोडेशा छान असतात. हे आहे ते थोडासा फरक असतो कलरमध्ये. ते कलर थोडेसे ब्राईट वाटतात, हे थोडे डल वाटतात, पण तितका काहीच फरक नाही. म्हणून होता होईपर्यंत जर 1 इंचाची लेस तुम्हाला हवी असेल तर मिशोवरूनच घ्या. आउट ऑफ स्टॉक असली तर तुम्ही दुसरीकडून मागवू शकता. एकदा मागवून तरी बघा, मग तुम्हाला क्वालिटी कळेल. तर या लेसला पण तुम्ही डबल फोल्ड करून लावू शकता अशा प्रकारे. तर त्या 1 इंचाच्या लेसचंच बघा मी काय केलंय. ह्या चौरंग आसनाला आतमध्ये पर्पल कलर होता आणि मला पर्पल कलरच याला लावायचा होता. तर माझ्याकडे पर्पल कलरची 2.5 इंचाची किंवा दुसरी लेस तेव्हा नव्हती. तर मग मी 1 इंचाच्या लेसला असं डबल फोल्ड केलंय आणि मस्त असं त्याला 2 इंचाची लेस बनवलेली आहे. तर असं तुम्ही करू शकता. आपलं बिझनेस आहे ना, आपण प्रत्येक गोष्ट प्रत्येक घेतलंच पाहिजे असं नाही, आपण ऍडजस्ट करायलाही शिकलं पाहिजे. तर असं ऍडजस्ट करायचं. त्यानंतर आता तुम्हाला ह्या 1 इंचाच्या लेस होत्या, त्या तुम्ही छोट्या छोट्या दिव्या आसन वगैरे त्यालाही लावू शकता, किंवा जे देवाच्या खाली टाकण्यासाठी आसन वगैरे राहतात, किंवा चौरंग आसनाला डबल करून लावू शकता, समई आसनाला लावू शकता. 1.5 इंचाचे लेसचे प्लेट्स तुम्ही समई आसनाला राऊंडमध्ये लावू शकता. तर ह्या लेसेसचा असा यूज. आणि मी स्टार्टिंगला ह्या 1/2 इंचाच्या लेस मागवल्या होत्या, ह्यावाल्या. यात मी 3 कलर मागवलेत. तर अजून तरी याचा यूज झाला नाही, म्हणून मला तर नाही वाटत याचा यूज होईल म्हणून.
आणि जरी झाला तर मग आपण ते देवासन वगैरे बनवतो ना, देवाच्या खाली टाकण्यासाठी वगैरे आपला क्लॉथ असतो, जे आपण नेहमी पीस यूज करतो, त्या जागेवर जर आपल्याला आसन तयार करायचं असेल कस्टमायझेशन नुसार, तर कमी बजेटमध्ये तुमच्या कस्टमरला ही लेस लावून तुम्ही देऊ शकता. तर हे असे बंडल मी मागवले होते, पण याचा यूज मला तरी अजून झाला नाही, म्हणून होता होईपर्यंत एखादं बंडल तुम्ही मागवून घ्या, जास्त यात घालू नका. चला, आता आपल्या नॉर्मल गोल्डन कलरच्या लेस त्या तर इतक्या युजफुल असतात, त्याच्याशिवाय आपलं कामच होत नाही. तर बघा, अशी समोसा लेस आहे, पण थोडी त्याला डिझाईन पण आहे, खूप सुंदर दिसती लावायला. थोडं त्याचं कॉर्नर स्टिच करायला अवघड जातं, कारण थोडी जाड आहे ना. तर अशी, परत गोल्डन मध्ये अशी एक आहे माझ्याकडे. यात तुम्हाला किती वेगवेगळ्या प्रकारच्या लेस कमीच पडणार आहेत. त्यानंतर ही वाली, हाच अगोदर दाखवला तोच आहे हे लेसचं बंडल. त्यानंतर ही प्लेन वाली, त्यानंतर यात ही अशी हार्ट शेप मध्ये एक आहे, थोडी जास्त शाईन असलेली. आणि ही लेस तर तुम्हाला इतकी जास्त लागती ना, ही समोसा लेस. आणि ही ना क्वालिटी वालीच घ्यायची, मिशोवरून वगैरे मागवत बसायचं नाही, कारण मी मागवलेले आहेत, बिलकुल क्वालिटी छान नाही येत. तर मी हे इन्स्टा पेजवरूनच मागवलं होतं. तर त्यांच्याकडे खूप छान भेटलं मला. 110ला एक बंडल भेटलं वाटतं, मला एक्झॅक्ट रेट आठवत नाहीये. तर हे अशी काहीशी लेस आहे, ही खूप जास्त यूज पडते आपल्याला. तर मी बघा एवढं बंडल मागवून घेतले. आणि त्यानंतर आता ह्या काही मिशोवरच्या लेस आहेत, ह्या पण खूप सुंदर वाटतात. मी माझ्या 1-2 तोरणाला हे लावल्यात. हे अगोदर मागवलं होतं मी. तर नंतर अजून जेव्हा ऑफर लागली होते ना, तेव्हा अजून याचा रेट कमी झाला, म्हणून मी अजून एक बंडल मागवून ठेवलं. तर ह्या मिशोवरच्याच आहेत. त्यानंतर माझ्याकडे अजून एक ही लेस आहे, ही पण इतकी म्हणजे बघितलं की फोटोमध्ये आवडली नव्हती, पण आमचं म्हणणं होतं चला मागवून बघूया, आवडली नाही तर रिटर्न करूया. पण नंतर इतकी आवडली ना, तर आम्ही ही ठेवून घेतली होती. तर ही लेस तुम्हाला मी बोलले ना की बघायला छान नाही वाटली, पण नंतर खूप भारी वाटली. तर बघा, हे चौरंग आसनाला किती सुंदर वाटत आहे, खूप जास्त म्हणजे कोणत्याही कॉम्बिनेशनला मॅच होईल अशी ही लेस आहे, म्हणजे कारण यात कलरच तसे आहेत. तर ही अशी यूज केली होती आम्ही. आणि आता सांगते तुम्हाला फॅब्रिक बद्दल. हे माझ्याकडे पैठणी फॅब्रिक आहे. अजून 2-3 प्रकारचं फॅब्रिक माझं येत आहे. तर पैठणी फॅब्रिक म्हणलं तर खूप जास्त महाग असतं. तर सुरुवातीला जास्त घ्यायचं नाही. 1-1 मीटर खूप झालं. 1-2-3 वेगवेगळ्या डिझाईनमध्ये, कलरमध्ये घ्यायचं आणि 1-1 मीटरच घ्यायचं, जर तुमची सुरुवात नवीन असेल तर. नाहीतर मग तुमचं सगळं बजेट इथंच संपून जातं, इतकं महाग हे असतं. तर कुणाकडे हे 300 रुपये मीटर, 320 रुपये मीटर, 350 रुपये मीटर, 380 रुपये मीटर असं याचा रेट आहे, क्वालिटीनुसार रेट आहे. तर सुरुवातीला खूप कमी घ्यायचं, तुम्ही 1-2 मीटर घेतलं तरी चालतं. तर असं हे फॅब्रिक आहे. आणि पैठणी फॅब्रिकचे जे आपण हँडक्राफ्टेड आता वस्तू बनवतो, समजा मी समई बनवलंय, तोरण बनवलंय, तर मग याचा रेट जास्त असल्यामुळे ऑटोमॅटिक त्याचा रेट पण जास्त होऊन जातो. तर मग कस्टमर पण आपल्याला तसेच हवे की जे ठीक आहे, मला क्वालिटी हवी, पैसे जास्त लागले तर लागले, असे म्हणणारे कस्टमर असतील तर मग हे फॅब्रिक जास्त मागवायचं. जर तुमचे कस्टमर बजेट फ्रेंडली भेटलं पाहिजे आणि छानही भेटलं पाहिजे असे असतील ना, तर मग याला स्किप केलं तर चालतं. फक्त आपल्याकडे सॅम्पल म्हणून असलं पाहिजे. जर एखादी कस्टमर आलाच की आपल्याला नाही छान क्वालिटीवाला पाहिजे आणि मला एकदम भारीवाला पाहिजे, तर त्याला हे स्टिच करून देऊ शकतो आपण. हे फॅब्रिक कमीच मागवायचं. त्यानंतर आता दाखवते तुम्हाला आपलं बजेट फ्रेंडली फॅब्रिक. तर हे बघू शकता, हे फॅब्रिक इतकं मस्त आहे ना, इतकं एकतर स्ट्रॉंग आहे, याला वॉश केलं तर काही होणार नाही, कसं यूज केलं तर याला काही होणार नाही. आणि यातल्या बुट्ट्या इतक्या उठून दिसतात, यातले कलर इतके भारी आहेत आणि याचा रेट इतका कमी आहे, म्हणजे प्रत्येकाला परवडणार आहे. तर जर नवीन सुरुवात तुमची झाली असेल तर सगळ्या फॅब्रिकच्या अगोदर तुम्ही हे फॅब्रिक घ्या, खणाच्या फॅब्रिक सोबत याचा यूज करा आणि मस्त बजेट फ्रेंडली वस्तू बनवा. म्हणजे तुम्ही विकताना पण कमीत विकू शकता आणि घेणारे कस्टमर पण लवकर घेतील तुमच्याकडून. तर यातले कलर दाखवते तुम्हाला, बघा किती प्रिटी प्रिटी कलर आहेत. हा रेड कलर, त्यानंतर हा पिंक कलर, हा आहे पर्पल कलर, हा आहे मस्त असा ऑरेंज कलर,
आणि हा आहे आपला मोरपंखी किंवा रामा ग्रीन म्हणू शकता, हा वाला कलर. तर याचे पण चौरंग आसन खूप भारी होतात. समई आसनच्या आतमध्ये जो कपडा आपण खणाचा यूज करतो त्या जागी हा कपडा यूज करून साईडनं लेस लावू शकतो आपण. तर असं सगळं फॅब्रिक आहे. खणाचं फॅब्रिक तर मी तुम्हाला अगोदरच दाखवलंय. तर आता तुम्हाला हे टपेटा फॅब्रिकचा रेट सांगते. मी हे घेतलंय 90 रुपये मीटर. तर मी एक एक हे 5-5 मीटर आहे सध्या माझ्याकडे आणि आता संपल्यावर मग घेता येईल. तर लेसेस काही जरी तुम्हाला हवे असेल, मी कुठून घेतल्या किंवा दुसरी काही माहिती हवी असेल तर मला कॉमेंट नक्की करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करेल. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील ते पण मला सांगा किंवा काय कुठून मागवलं किंवा काय कुठून मागवायचं, मी कुठून काय मागवलंय हे सगळं माहिती तुम्हाला घ्यायची असेल किंवा ते जरी तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर मला कॉमेंट करा. मी तुम्हाला नक्कीच त्यांच्या पेजचं नाव सांगेल, त्यांचा नंबर सेंड करेल. तर कसा वाटला हा व्हिडिओ? नक्कीच युजफुल वाटला असेल, कारण माझा खन फॅब्रिकचा व्हिडिओ तर सगळ्यांना खूप आवडत आहे आणि तो व्हिडिओ जरी खन फॅब्रिकचा तुम्ही बघितला नसेल तर जाऊन बघा. आणि हा पण व्हिडिओ आय होप तुम्ही बघितलाच असेल. चला मग नेक्स्ट व्हिडिओ मी कशाचा आणि काय घेऊन येऊ ते तुम्ही नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला पण सुचलं पाहिजे तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि तुम्हाला काय ऐकायला आवडेल. चला आता आपल्या व्हिडिओचा शेवट इथंच करते. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.